गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य डॉक्टर काकांना मी साष्टांग नमस्कार करते. आदरणीय साधनाताई पुरोहित, सविताताई तसेच सर्व ज्येष्ठ साधकांना मी नमस्कार करते. चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने आपणा सर्वांचे मी स्वागत करते. चातुर्मास तर चालू आहेच सध्या, त्यात शारदीय नवरात्रही सुरू झालेलं आहे. हा काळ म्हणजे सुवर्ण कांचन योगच म्हणायचा. कोरोनाच्या या काळामध्ये आपल्या घरापर्यंत प्रवचनांची ही मालिका पोचते म्हणजे आपले पूर्व सुकृतच म्हणायचे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, आणि म्हणूनच आपण पुण्यवान लोकांना अशा प्रकारचं भाग्य आपल्या घरीच प्राप्त झालेलं आहे. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजेच अभंगवाणी 140 मंदिरांमध्ये नित्य अतिशय भावभक्तीने वाचल्या जाते आहे, ऐकल्या जाते आहे. आणि त्याची भाषा जरी अतिशय सोपी आणि सरळ वाटत असली तरी त्यात फार मोठा गर्भितार्थ आहे. आणि तो अर्थ समजून घेण्याची संधी या प्रवचनांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराजांचा असाच एक अभंग आज आपल्या प्रवचनाचा विषय आहे. तो अभंग आहे, नरदेहा येऊनी जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली. खरोखर समर्थ म्हणतात मनुष्याचे 4 प्रकार आहेत: बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. जे पंचविषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध किंवा सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा यांच्या मागे लागून सुख, दुःख किंवा पापपुण्य यांच्यातच गुरफटून राहतो आणि स्वतःला बांधून घेतो. त्याला बद्ध म्हणावं असं समर्थ म्हणतात. आणि असा हा बद्ध आपल्याला इथून सुटका मिळावी यासाठी प्रयत्नही करीत नाही आणि तो अधिकाधिक त्यात गुरफटत जातो. तो कसा गुरफटत जातो यासंबंधी आपल्याला आजच्या प्रवचनात ऐकायचं आहे. आजच्या प्रवचनकार आहेत आदरणीय प्राचार्या ह.भ.प. साधनाताई पुरोहित, नागपूर. आदरणीय साधनाताईंचा मी अल्पसा परिचय करून देते, कारण यापूर्वीही एका प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा परिचय झालेलाच आहे. तरीही एक औपचारिकता म्हणून हा परिचय इथे करून देते. आदरणीय साधनाताई पुरोहित या मराठीमध्ये M.A. आहेत आणि नोकरीनिमित्त त्या यवतमाळ, अमरावती या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि भंडाऱ्यावरून त्या सेवानिवृत्त झाल्या. प्राचार्य म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपलं जीवन परमपूज्य डॉक्टर काकांच्या कार्याला वाहून घेतलं. आदरणीय ज्योत्स्नाताई, आदरणीय साधनाताई या परमपूज्य डॉक्टर काकांचा त्यांचा परिचय एका पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रमाच्या निमित्ताने झाला आणि त्यांनी सुद्धा पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रमाचे मोठमोठी शिबिरे आयोजित केलेली होती. त्या दासबोधाच्या गाढ्या अभ्यासक आहेत आणि त्यांचा खूप अभ्यास आहे आणि त्या नित्य आपल्या घरीच अभ्यास वर्ग घेत असतात.
त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य आम्हाला ज्या ज्या वेळी ब्रह्मपुरीला दासबोधानिमित्त दासबोधाचं पारायण असो, त्याचं प्रवचन असो किंवा चातुर्मास समाप्तीचा कार्यक्रम असो, त्यात त्यांचं भरभरून मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. अशा या आदरणीय साधनाताईंना मी विनंती करते की त्यांनी प्रवचनाला सुरुवात करावी. तत्पूर्वी एक भजन इथे होईल. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशु, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, स्वये संचला, स्वये संचला, त्याचे घरा, त्याचे घरा, परेशो परेशो, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, एका जनार्दनी गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव, गुरुदेव, एका जनार्दनी गुरुदेव, नाही तेथे उशीर, परेशो परेशो, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरु परमात्मा परेशो. रघुवीर समर्थ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा न खंत जगता लागी श्रीराम. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा हा तुकावा तयाचे तुकी कोण तुकासी यावा. जय जय रघुवीर समर्थ. आज या आपल्या ब्रह्मपुरी नगरामध्ये आपण इथल्या सगळ्या भाविक भक्तांनी चातुर्मास उत्सव करायचा ठरवलं. गेल्या 5 वर्षापासून आपण हे करत आलेले आहात. खरोखर अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण आजच्या काळामध्ये संत वाणीचा जगाला अतिशय उपयोग आहे, आवश्यकता आहे.
तुकाराम महाराजांची निवड, एका जगद्गुरूची निवड आपण चर्चेसाठी म्हणून केलेली आहे. त्यांच्या अभंगांचा आपण अभ्यास करतो आहोत. आत्तापर्यंत बरेच अभंग आपल्याला वेगवेगळ्या वक्त्यांनी सांगितलेले आहेत. मी पण आज थोडासा प्रयत्न करणार आहे. मला जो अभंग दिलेला आहे तो अभंग असा आहे. आधी अभंग वाचून दाखवते. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी. नरदेहीन येऊनी हानी केली. सत्वरज तम आहे त्याचे अंगी, सत्वरज तम आहे त्याचे अंगी. याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, रज तो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. या अभंगावर थोडंसं चिंतन आपल्याला आज करायचं आहे. तुकाराम महाराजांचेच अभंग घेतल्यामुळे, आपण अभ्यासाला घेतल्यामुळे, आणि त्यांचे अभंग वेदांतपरच पुष्कळ आहेत. साधनपर आहेत, वेदांतपर आहेत, सिद्धांतपर आहेत. पण त्यामुळे काय आहे की पुष्कळदा पुनरावृत्ती होणार आहे. अनेकांच्या वक्त्यांच्या या भाषणांमध्ये जे मुद्दे येतील त्याची पुनरुक्ती झालेली आपल्याला आढळेल. परंतु तुकाराम महाराज काय, सर्वच संत काय आपल्याला चांगले ओळखून आहेत. त्यांना माहिती आहे की ह्या लोकांना एकदा सांगून काही लक्षात राहत नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायला हवं. याचं कारण आहे, त्यांना आपल्या कल्याणाची काळजी आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं त्यांची प्रसिद्धी आहे आणि म्हणून ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात. समर्थ रामदास स्वामीसुद्धा म्हणतात, बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. तेव्हा तुमच्या आमच्या कळवळ्यासाठी, तुमचं आमचं आपल्या परमकल्याणाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी पुन्हा पुन्हा सर्व संत आपल्याला परमार्थाचा उपदेश करीत असतात. आणि म्हणून थोडीशी पुनरावृत्ती झाली तर ती आपल्या हिताचीच आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांनी समाधी घेतली ती वेगळ्याच प्रकारची. ज्ञानेश्वरांसारखी समाधी त्यांनी नाही घेतली. मग त्यांनी काय केलं, ते भगवंताचं भजन करीत करीत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत 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 आणि जंगलाच्या वाटेने गेले आणि तिकडेच ते परमेश्वराशी एकरूप झाले. पुढे त्यांचं कुणालाही काही मिळालं नाही. असं त्यांनी स्वतःला परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आता या वैकुंठ गमनाची, याला वैकुंठ गमन म्हणतात. वैकुंठाला गेले, सदैव वैकुंठाला गेले असे हे संत आहेत. वैकुंठाला गेले, ती वैकुंठ गमनाची जी कथा आहे ती ही अशी आहे, अगदी थोडक्यात सांगितलेली आहे. परंतु त्यावेळेला त्यांचं ते वैकुंठ गमन पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधल्या वसाहतींमधले किती किती हजारो लोक तिथे उपस्थित होते आणि सगळ्यांच्या समोर तुकाराम महाराज हे जग सोडून गेलेले आहेत. अशा तऱ्हेचं ते गमन चाललं असताना तिथे विमान आलेलं आहे. एक विमान आलेलं आहे. हे विमान साक्षात पांडुरंगाने आणलेलं आहे आपल्या भक्तासाठी, त्याला आपल्या वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी म्हणून. आणि तुकाराम महाराज त्या विमानामध्ये चढले. पांडुरंगाने हात देऊन त्यांना वर चढवलं आणि त्यावेळेला तुकाराम महाराज आपल्या भोवती जमलेल्या सगळ्या शिष्यवर्गाला आणि आपली पत्नी, मुलं या सगळ्यांना म्हणतात, अरे चला, अनायासे आपल्याला काय मिळालेलं आहे, फार सुंदर संधी मिळाली आहे. पांडुरंगही आहे आणि तो आपल्याला साक्षात विमान घेऊन आलेला आहे. चला, इतकी सुंदर संधी मिळणार नाही, आपण वैकुंठाला त्याच्यावर जाऊ आणि त्याच्याच तिथल्या सुखाच्या सागरामध्ये सतत डुंबत राहूया. पण गंमत अशी की सगळ्या लोकांना इतकं चांगलं वैकुंठ असून सुद्धा त्याची ओढ नाही. सगळ्यांना मुलांचं कसं होईल, बायकोचं कसं होईल, असं कसं जायचं, कोणी कोणी जायचं नाही बा, आम्ही काही येत नाही. साक्षात त्यांची पत्नीसुद्धा त्यांच्यावर वैकुंठाला जायला तयार झाली नाही. अशी एकंदरीत सर्वसामान्य लोकांची स्थिती असते किंवा असा विचार असतो. परंतु तुकाराम महाराज मात्र गेले आणि त्यावेळेला त्यांनी काही अभंगांची रचना केली.
त्या अभंगापैकी हा एक अभंग आहे जो आपण आता थोडासा अभ्यास करणार आहोत, चिंतन करणार आहोत. तो अभंग आपण पाहिला आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घावा. पहिला आपण सरळ अर्थ आधी पाहून मग एकेका ओळीचा शब्दाचा अर्थ नंतर लक्षात घेऊ. ते काय म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. मी असाच एकदा विचार करत बसलो आणि मला असं वाटलं की ह्या जीवांना जन्म का घ्यावा लागतो, हे जीव का जन्माला येतात, यांना इतकी दुःख या जीवनात आहेत. आता दुःखांचं वर्णन करत बसलो ना तर 1 तास जाईल, पण दुःखाशिवाय या संसारात दुसरं काहीही नाही. ज्याला आपण सुख म्हणतो त्याच्याबद्दल समर्थ रामदास स्वामी सांगतात, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. असं त्या इथल्या सुखांचं सुद्धा स्वरूप आहे. आणि म्हणून या सुखांमध्ये रमण्यात काही अर्थ नाही. जे परमसुख आहे, जे वैकुंठात आहे, जे भगवंतामध्ये आहे, त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याला आपण शरण गेलं पाहिजे, त्याची भक्ती आपण केली पाहिजे. तेव्हा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. आणि असा विचार करता करता असा हा दुःखपूर्ण जन्म माणसाला घ्यावाच का लागतो, असा विचार मनात आला. त्यावेळेला मला उत्तर सुचलं. भगवंतानी माझ्या हृदयात प्रगट होऊन त्याचं उत्तर मला सांगितलेलं आहे, दुःखाची कारणं जन्म घ्यावा. जन्म घ्यावा लागतो याचं कारण त्याला दुःख भोगायचं असतं. म्हणून कोणी असो, किती श्रीमंत, किती हुशार, किती विद्वान, कसाही असो, पण प्रत्येकाला काही ना काही दुःख या आयुष्यात असतातच. आणि त्याची सुखसुद्धा दुःखरूप असतात. आत्ताच सांगितलं मी की वेळ आपल्याजवळ थोडासा आहे म्हणून त्याचं वर्णन नाही करता येत आहे की दुःख सुखसुद्धा कशी दुःखरूप आहेत ते. तर दुःखाची कारण, दुःख त्याला भोगायची असतात म्हणून त्याला जन्म घ्यावा लागतो. हे जे शरीर आहे आपलं, सर्वच जीवांचं हे शरीर हे दुःख भोगण्याचं ठिकाण आहे. या शरीरात आल्याशिवाय जीवाला दुःख भोगता येत नाही. बरं, जीवाला दुःख तरी का भोगावे लागतात, तर त्यांनी याच्या आधी जेवढे त्याचे मनुष्य जन्म होऊन गेले त्या जन्मांमध्ये त्यांनी जे चांगली वाईट कृत्य केलेली आहेत, पापकृत्य केलेली आहेत, पुण्यकृत्य केली आहेत, पुण्याचे फळ ते सुख आणि पापाचे फळ ते दुःख. तेव्हा सुख आणि दुःख हे सगळं भोगायसाठी काहीतरी साधन हवं ना. आणि म्हणून तो जीव एखाद्या शरीरात जाऊन बसतो. म्हणजे परमेश्वर त्याची तशी योजना करतो त्या शरीरात जाऊन राहण्याची. आणि तो तिथे जाऊन राहतो आणि मग त्याचं जीवन सुरू होतं. आणि जन्मापासून तो मृत्यूपर्यंत त्याला जन्मतःही दुःख आहे. आईच्या गर्भामध्ये 9 महिने वास करतो, बाहेर येतानाही दुःख आहे, जन्म घेताना आणि मरतानाही त्याला दुःख आहे. तेव्हा जन्मापासून मृत्यूपर्यंत दुःख आहेत. मधली जी सुख आहेत ती सुद्धा दुःखरूप आहेत. तेव्हा अशी ती दुःख भोगण्याचं आयतन म्हणजे राहण्याची जागा म्हणून जीवाला शरीर मिळत असतं. आणि त्या शरीरात तो राहतो, हे त्याच्या जन्माचं कारण आहे. त्याने मुळात वाईट कर्म केलेली आहेत आणि त्या पापाची फळं भोगायसाठी म्हणून त्याला जन्म घेणं भाग आहे. आणि म्हणून या शरीराचा त्याला लाभ आहे. पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात पहा, पाप आणि पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. आपण जे आत्ताच विचार केला तोच विचार इथे सांगितलेला आहे की पाप आणि पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. पापही करतो, पुण्यही करतो आणि त्या दोन्हीची फळं भोगायला तो जन्म घेतो. महाराज म्हणतात, देही येऊनी हानी केली, पण तो इतका करंट आहे मनुष्य की त्याला स्वतःच्या कल्याणाची गोष्ट, खऱ्या कल्याणाची गोष्ट कळत नाही, स्वहिताची गोष्ट कळत नाही, मुक्तीचं महत्त्व त्याला कळत नाही, परमानंदाचं महत्त्व त्याला कळत नाही. आणि म्हणून तो या इथल्या दुःखरूप सुखांमध्ये रमतो. आणि ही सुखदुःखांची भावना प्रामुख्याने माणसाला आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेले, महाराज म्हणतात, नरदेही येऊनी हानी केली. नरदेह म्हणजे मनुष्याचा देह तर अनेक आहेत. कुत्र्या मांजराचे देह आहेत, झुरळा मुंगळाचे देह आहेत, वाघाचा देह आहे, सापाचा देह आहे, विंचवाचा देह आहे, लाखो प्रकारचे देह आहेत. पण या सर्व देहामध्ये सर्वश्रेष्ठ देह जर कोणता असेल तर तो नरदेह आहे, मनुष्याचा देह आहे. तो देह ह्याला मिळाला आहे पहा. आणि अशा ह्या सुंदर देहाला समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
धन्य धन्य हा नरदेव हो, येथील अपूर्वता पाहो. जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. परमार्थाची इच्छा करून जर तुम्ही परमार्थ मार्गाला लागलात तर तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. संसाराच्या कामांमध्ये अनेकदा अपयश येतं, परंतु या कामात मात्र अपयश कधीही येणार नाही. आणि म्हणून हा देह धन्य आहे. धन्य धन्य हा नरदेव. हे मोठं घबाड आहे. फार मोठी अत्यंत पूर्ण विकसित बुद्धी याच देहातल्या जीवाला मिळालेली आहे. बाकी कुठल्याही देहातल्या जीवाला एवढी विकसित बुद्धी, एवढं विकसित अंतःकरण मिळालेलं नाही आहे. एवढं घबाड, एवढी संपत्ती मिळून सुद्धा हा तिकडे दुर्लक्ष करतो आणि नरदेह मिळून सुद्धा आपली हानी करून घेतो. महाराज म्हणतायत तो आपली हानी करून घेतो. काय हानी करतो तो बघायला हवं ना. काय हानी करतो ती बघायला हवी. याच्या ठिकाणी 3 गुण पण आहेत. ज्या गुणांमुळे तो स्वतःची हानी करून घेतो. आणि ते 3 गुण आपल्याला माहिती आहे, सत्व, रज आणि तम असे हे 3 गुण आहेत. सत्व, रज, तम हे 3 गुण त्याला त्याच्या पूर्वजन्माच्या कर्मांची फळं देण्यासाठी त्याला नाचवत असतात. असे हे 3 गुण आहेत. एक आहे सत्व, दुसरा आहे रज आणि तिसरा आहे तम. कोणत्या गुणाचा कसा प्रभाव माणसावर चालतो, काय परिणाम होतो हेही बघायला हवं. तेव्हाच आपल्याला याच्यातलं काय जे मर्म आहे ते कळेल. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्य गुणवृत्तिस्थाः, अधो गच्छन्ति तामसाः. त्याचं समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये एका ओवीमध्ये वर्णन केलं या श्लोकाच्या अर्थाचं. ते म्हणतात, सत्वगुणे भगवत प्राप्ती. आपल्या ठिकाणी जो सत्वगुण असतो त्या सत्वगुणाचा प्रभाव आपल्याला भगवत प्राप्ती करून देण्यासाठी होऊ शकतो. भगवत प्राप्तीसाठी त्या गुणाचा आपण उपयोग करू शकतो. पण हा जो रजोगुण आहे ना, हा सर्वात वाईट आहे, सर्वात दुष्ट आहे. तो आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवत राहतो. जन्म मरण, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. अशा तऱ्हेने तो आपल्याला पुन्हा पुन्हा या दुःखमूळ असलेल्या जन्माचे ते मूळ आपण पाहिलं की भोगण्यासाठी दुःख भोगण्यासाठी जन्माला येतो आपण मनुष्य देहात. मग असं असलं तरीसुद्धा तो त्या संसाराचीच इच्छा करतो, जन्मोजन्मी करतो. आणि त्याला अनेक जन्म आले तरीसुद्धा तो त्याच दुःखामध्ये पिचत राहतो, परंतु भगवंताकडे काही जात नाही. समर्थ म्हणतायत, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती. पुन्हा पुन्हा याच देहात नव्हे, या संसारात. देहामध्ये कोणत्याही येईल तो, मनुष्याच्याच येईल याची खात्री नाही, परंतु पुन्हा पुन्हा तो जन्माला येतो, अनेक देहांमध्ये दुःखच भोगत बसतो. आणि तिसरा जो गुण आहे तमोगुण, त्याचा काय प्रभाव आहे? तमोगुणे अधोगती, पूर्ण अधोगती तमोगुणात आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, तमोगुणे रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सगळे प्राणी तमोगुणामुळे अधोगतीला जातात, खाली घसरतात, नुकसान करून घेतात, आपलं अकल्याण करून घेतात. आणि अशा तऱ्हेने सत्व, रज, तम या 3 गुणांवरच हे संपूर्ण जीवन आपलं चालू असतं, हे आपण लक्षात घ्यावं. या 3 गुणानुसारच माणसाचेही प्रकार पडलेले आहेत. माणसंसुद्धा या जगात आपल्याला 3 प्रकारची दिसतात. एकाच्या ठिकाणी रजोगुण प्रबळ जास्त असतो. 3 गुणांपैकी रजोगुण सर्वात प्रबळ असतो आणि त्याचा कल सगळा संसाराकडे असतो. काही असतात त्यांचा सत्वगुण प्रबळ असतो. ज्यांचा सत्वगुण प्रबळ असतो ना, ते भगवंताची इच्छा करतात, भगवंताकडे जाऊ इच्छितात, भगवत प्राप्ती करू इच्छितात, मुक्ती पाहिजे असते त्यांना, जीवन मुक्ती ही मुक्तीचे ते उपासक असतात. आणि जे तमोगुणी असतात ना, त्यांचं तर काही विचारूच नका, पाहूच नाही त्यांच्याकडे, त्यांच्या वाऱ्यालाही उभं राहू नये असे ते अधोगतीला जातात. काय करतात ते? आपला जो वेळ मिळाला, इतकं सुंदर मनुष्याचं जीवन मिळालेलं आहे, ते नुसतं वाया घालवतात, आळसामध्ये वाया घालवतात, अधोगती करून घेतात आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दुर्गुण हे त्यांच्यामध्ये असतात. जीव पुन्हा पुन्हा जन्माला का येतो याचं कारण आपण आत्ताच बघितलेलं आहे.
आता या कारणाला दुसऱ्या शब्दात वासना म्हणतात. आपल्याला खूप इच्छा होत राहतात सारख्या, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, ते नको हे नको, अशा हवं नकोच्या इच्छा खूप होत राहतात. काही काही सहज पुरवल्या जातात, काही केल्या पुरवल्या जात नाही. आता उदाहरणार्थ एक माणूस होता, त्या माणसाला असं वाटलं आपण राजा व्हावा, पण होता तो अगदीच टपरट, खऱ्या अर्थाने तमोगुणी होता. तो कसला राजा होणार? परंतु त्याची तीव्र इच्छा आणि मरण्याच्या वेळेला त्याच्या मनात हीच इच्छा प्रबळ होती की आपण राजा व्हावा. आता परमेश्वराला प्रश्न पडला, इतक्या रद्दी माणसाला, तमोगुणी माणसाला राजा कसा बनवता येईल? त्याची कर्म इतकी वाईट आहेत, पापकर्मी आहे तो, तेव्हा त्याची इतकी पाप आहेत की त्याला राजा नाही बनवता येणार. पण मग तो युक्ती करतो. तर भगवंत असतो, त्याच्याजवळ सगळ्या युक्त्या आहेत. तो काय करतो? त्याला माकडाच्या जन्माला घालतो, दुसऱ्या जन्मात पुढच्या माकडाचा जन्माला घालतो. आता मुख्य इच्छा काय होती? राजा व्हायचं आहे. मग तो त्यांना माकडांच्या टोळीचा राजा करतो. घे, तुझी इच्छा पूर्ण झाली, राजा व्हायचं होतं ना, हो राजा. तेव्हा अशी फजिती तमोगुणामुळे होत राहते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अनेक दुर्गुण असतात. अनावर क्रोध, हिंसा, युद्ध करावं, याच्याशी भांडावं, त्याच्याशी भांडावं, भांडातंडी करावी, झुंजी घ्याव्यात लोकांशी, किडे मुंग्या श्वापद यांना मारावं. निरपराध माणसांना सुद्धा मारतात हे लोक. त्यांना त्रास द्यावा, दयामाया काही नाही. पैशासाठी वाटेल ती पापन भ्रष्टाचार करायला हे तयार असतात. हे जिथे अवगुण दिसतात ना, ही फार छोटी यादी झाली. यादी करायची म्हटली तर 1 तास लागेल. म्हणून आपल्या छोट्या यादीने लक्षात घ्यायचं की अशा तऱ्हेचे दुर्गुण ज्या प्राण्यांजवळ असतात त्यांच्यामध्ये तमोगुण प्रधान असतो आणि त्यांचं अधःपतन पूर्ण होतं. आता ते पुढच्या जन्मात कुठल्या जन्माला जातील, मुंगीच्या जातील का किड्याच्या जातील का वाघाच्या जातील का सापाच्या जातील सांगता येत नाही. अशा तऱ्हेचा हा तमोगुण आपण बघितला. हा तमोगुण आपल्याला अजिबात कामाचा आहे. त्याच्यात ते मुख्य जे दुर्गुण आहेत ना, ते म्हणजे निद्रा. फार आवडतं आळस करायला, निद्रा घ्यायला. निद्रा, आळस आणि प्रमाद म्हणजे पाप कर्म करायला त्याला आवडतं. हे मुख्य 3 भाग आहेत कशाचे? तमोगुणाचे. आणि म्हणून मग व्यसनही करतो, सगळंच करतो तो. तमोगुणाची अशी अधोगती आहे. रजोगुण पुन्हा पुन्हा जन्माला घालतो. कोणत्या कर्मांमुळे? आपण पाहिलं, कर्मामुळे जन्म येतो प्राणी. त्याची कर्म कशी असतात? तर त्याला ना संसारात खूप आवड असते. हे पाहू दे, टी व्ही पाहिजे, असा नाही, हा नवीन प्रकारचा निघाला, असा पाहिजे, तो जुना टाका कचऱ्यात. आता सोफा पाहिजे, सोफे काय रोजचे नवीन नवीन निघत आहेत आणि हे करतायत. आणि व्यापारी लोकसुद्धा किंवा हे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे सुद्धा फसवतात. तुम्हाला असे मोहाच्या जाळ्यात अडकवतात वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करून. आणि अधिकाधिक चांगल्या वस्तू, कशा अधिकाधिक चांगल्या वस्तू आपल्या आहेत. शेजारच्यापेक्षा माझं घर कसं सुंदर राहील, त्याचं 2 मजल्याचं आहे का, मी 5 मजल्याचं बांधील. अशा तऱ्हेची ईर्षा, ज्यांच्याकडे खूप छान छान आहे त्यांचा मत्सर, असं सगळं त्यांना वाटतं. आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा ते पैसा कमवायच्या मागे लागतात. त्यांच्या नशिबाने जेवढा पैसा दिलेला असेल, ठेवलेला असेल, तो त्यांना अर्थातच पुरत नाही. कारण सारखंच अतिशय चळवळी वळवळी अशी ही माणसं असतात. सारखा बदल त्यांना हवा असतो. अगदी बाहेर काही बदल करायला नाही मिळाला ना, तर या कोपऱ्यात मांडलेला सोफा नको, पुष्कळ 1 महिना झाला हा सोफा इथे मांडलाय, याच्यापेक्षा तो त्या कोपऱ्यात चांगला बसले. सोफा हलवत बसले, ड्रेसिंग टेबल हलवत बसले, जागा बदलवत बसले आणि कपडे तरतऱ्याचे. काय म्हणजे नाही, सगळा नखरा पाहिजे, मिरवायला पाहिजे, दागदागिने पाहिजे, पुरुषांनाही आणि बायकांनाही, सगळ्यांनाच बरं का. तर तऱ्हेचे कपडे पाहिजे, मिरवायला पाहिजे. आपला मोठेपणा कसा जगात दिसेल, तो मोठेपणा दाखवायला आवडतं, तो मिरवायला आवडतो. आणि तो मिरवण्यासाठी मग ढोंगबाजी करावी लागली तरी करतात. जे पैशाचं सुद्धा सोंग आणता येत नाही म्हणतात, पण हे पैशाचंही सोंग आणतात. अशा तऱ्हेची कर्म केल्यामुळे यांच्या ह्या इच्छा कधीही पूर्ण होत नाही. मरेपर्यंत सुद्धा त्याच राहतात. आणि त्या माणसाच्या मनात जशी माकडाची इच्छा राहून गेली, तशी यांच्या मनामध्ये मरायच्या क्षणी राहते संसाराचीच इच्छा, तशीच बाकी राहते. आणि म्हणून त्या कृत्यांमुळे त्याला आता माणसाचा जन्म जरी मिळाला तरी तो कसा असतो? नुसतं छान छोके मिरवणं बस.
काही भगवंत नाही, काही नाही, काही नाही. इतकंच नव्हे तर भगवंताची निंदासुद्धा करतात. ते कशावरून आलाय भगवंत, पाहिलाय का तुम्ही, दाखवा पाहिला असेल तर, असं चॅलेंजसुद्धा देतात. असे हे लोक. आणि संसाराचा पर्याय ते निवडतात, वैकुंठ गमनाचा पर्याय निवडत नाही. असं एकंदरीत या रजोगुणी लोकांचं जीवन असतं. हे मायेच्या अधीन असतात. माया या नावाची भगवंताची एक शक्ती आहे की ज्या शक्तीच्या साह्याने हे संपूर्ण जग हे चालू आहे. अगदी जग म्हणजे नुसते हे पाचखंड पृथ्वी वगैरे असं हे नव्हे, सगळी नवखंड पृथ्वी आहे. आणखीन किती सूर्यमाळा, किती काय म्हणतात त्या आकाशगंगा आणि अनंत कोटी अशी ब्रह्मांड विश्व पसरली आहेत. ही सगळी विश्व जो आहेत ती चालवणारी ही शक्ती आहे. तिचं नाव माया. आणि तीच माणसाला अशी भुलवत राहते, वाईट कृत्यांकडे वळवते. आणि माणसाचाही स्वभाव की तो वाईट गोष्टीकडे सहसा चटकन वळतो, चांगल्या गोष्टीकडे जरा त्रास पडतो त्याला वळायला. असा हा माणूस आहे. तेव्हा विवेकभ्रष्टता, खरं चांगलं काय, खरं माझ्या हिताचं काय, खरं माझ्या कल्याणाचं काय, हे काही त्याला समजत नाही. आणि तो व्यवहारातही फसत होत राहते आणि परमार्थात तर तो जातच नाही. अशा तऱ्हेची त्याची हे असते, विवेकभ्रष्टता असते. मोहित करते त्याला, बहिर्मुख वृत्ती बनवते. सारखी छान छौकी छान हेच पाहिजे त्याला. बहिर्मुख देवाकडे नाही, अंतर्मुख आपल्या अंतरंगात असलेल्या ईश्वराकडे त्याचं लक्षच नसतं. त्याला चंगळवाद, भोगवाद आवडतो. आणि खाण्याचं बंड किती काय, म्हणजे कशाचे वाढदिवस साजरे होतील काही सांगता येत नाही आजकाल. काही नाही मिळालं तर एखादा कुठलाही शोधून काढतात. पण माझं हे काय जावळ काढलं होतं त्याचा वाढदिवस असेही करतील. पण खातील, त्या निमित्ताने मजा करतील, मित्रमंडळीमधील हा हा ही करतील. अशी ही रजोगुणी माणसं असतात. ती विवेकभ्रष्ट असतात. त्यांना भगवंताचं काहीही घेणं देणं राहत नाही. अशी ही आहेत. आता त्यांच्याजवळ ज्या आहेत ना, 3 ऐषणा शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. ऐषणा म्हणजे जबर इच्छा, जबरदस्त इच्छा. एक आहे लोकेषणा, दुसरी आहे वित्तेषणा आणि तिसरी आहे दारेषणा. म्हणजे लोकेषणा म्हणजे लोकांनी छान म्हटलं पाहिजे. आपण असू नसू पण लोकांनी आपल्याला छान म्हटलं पाहिजे म्हणून वाटेल ते करतात हे. दुसरी वित्तेषणा, काय वाटेल ते करायचं, भ्रष्टाचार, खून मारामाऱ्या करायचा पण भरपूर पैसा मिळाला पाहिजे, ही वित्तेषणा. वित्त म्हणजे पैसा. आणि तिसरी आहे ती दारेषणा. दारा म्हणजे पत्नी, परंतु केवळ पत्नीचा समावेश नाही, तर दारा म्हटली की सगळे नातेवाईक आले, मुलं बाळं, आई वडील, सासू सासरे, मेव्हणे जावई, सगळे या दारा एका शब्दाने सुचवलेला आहे. हा प्रातिनिधिक शब्द वापरलेला आहे इथे दारा. त्यांची दारेषणा असते. अशा तऱ्हेने हे रजोगुणी माणसं असतात. द्वंद्व ह्यांना कधीही पटत नाही. आपल्याला कोणी विरोध केलेला यांना चालत नाही, म्हणून ते द्वंद्वाच्या बाबतीत असहिष्णुता असते त्यांच्यात. षड्विकार प्रसिद्ध आहेत, काम क्रोध लोभ मोह आणि मदमत्सर. हे 6 विकार, या 6 विकारांची सतत त्यांच्या अंतःकरणामध्ये ये जा सुरू असते. जणू काय धर्मशाळा त्यांच्यासाठी आहे. अंतःकरण ही त्यांची धर्मशाळा, केव्हाही यावं केव्हाही जावं. आता ह्याचा एक तरी चांगला एका गुण आहे, सगळे अवगुण आहेत. परंतु अवगुण म्हणजे आपल्यात काय मग सगळे अवगुणच आहेत का, असं वाटायचं कारण नाही. जसा आपल्यात तमोगुण आहे तसाच रजोगुण आहे. आणि हे 2 गुण जसे आपल्यात आहेत तसाच आपल्यामध्ये सत्वगुण सुद्धा आहे. मग असे सांगितलं की ज्याच्यामध्ये ज्या गुणाचं प्राधान्य असेल त्या प्रकारची वर्तनं त्याची जास्त घडतात. मग आपल्यात जर आपण सत्वगुण वाढवला तर आपली जी आपलं जे वर्तन आहे ते अर्थातच सत्वगुणाचं होईल. आणि मग त्याला कधी ना कधी एक दिवस वाटेल, त्याचं जेव्हा पूर्व पुण्य जाग होईल, शुद्ध पुण्य पूर्वीचं ते ज्या वेळेला जाग होईल त्यावेळेला मग त्याला प्रश्न पडेल, अरे मी काय ह्या दुःखपूर्ण संसारात रमलो आहे, पण मी कोण आहे? मी म्हणजे शरीर आहे का? मी म्हणजे मन आहे का? मी म्हणजे अंतःकरण आहे का? मी म्हणजे बुद्धी आहे का? मी आहे तरी कोण? खरा मी कोण आहे? हे सगळे खोटे मी सांगितलं, हे सगळे खोटे मी आहेत. खरे खोटे जर निवाडा करायचा असेल तर त्यासाठी शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे, संतांच्या जवळ गेलं पाहिजे. संत आपल्याला सोप्या शब्दात सांगतात. तुकाराम महाराज सुद्धा किती सोप्या शब्दातच सांगतायत सगळे
की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. पुढचाही भाग आपण पाहिलाय. पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी आणि नरदेही येऊनी त्यांनी स्वतःची हानी केली. संसारातच रमत बसला, दुष्टपणातच रमत बसला, तमोगुण रजोगुणच वाढवत बसला, सत्वगुणाची खिचगणती घेत नाही तो, असा तो वाया जातो. मग त्याचा नरजन्म वाया जातो आणि मग पुढचे जे जन्म येतात ते सगळे तिर्यक योनीमधले जन्म असतात. जेव्हा पुन्हा केव्हा त्याचं पापपुण्य भोगून ते समानतेला येईल पापपुण्य, तेव्हा कुठे त्याला पुन्हा नरजन्म मिळेल. आणि त्याही जन्मात गेल्यावर पुन्हा रजोगुण आणि तमोगुण प्रबळ राहिले तर पुन्हा तेच सगळं. म्हणून आत्ता आपल्याला मिळालेला आहे, रोकडा मिळालेला आहे नरजन्म आत्ता आहे. तेव्हा याच जन्मात आपण आपलं हित, आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. मी कोण आहे? मग कोणीतरी सत्पुरुष भेटतो, तो सांगतो अरे तू काही देह मन बुद्धी नाही आहेस, तू आहेस आत्मा. या देह मन बुद्धी ह्या सगळ्यांना चालना देणारं, चैतन्य पुरवणारं जे तत्व तुझ्यात आहे ते तत्व तू आहेस, तू चैतन्य आहेस, तू आत्मा आहेस असं ते सांगतात. असं कोणीतरी सांगितलं की मग त्याला वाटतं की नाही नाही आता मला हे पाहिलंच पाहिजे. म्हणून देहाला 6 विकार आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिमणते आणि म्रियते असे 6 विकार देहाला आहेत. आत्म्याला विकार नाही, तो निर्विकार आहे. आणि असा तो निर्विकार आत्मा तू आहेस, तू देह वगैरे नाही. देहाला तर विकार आहे. सर्वात मोठा विकार म्हणजे जन्माला येणं आणि काही काळ जगून पुन्हा मरून जाणं, हे 2 मोठे विकार आहेत. त्याच्यामधले हे बाकीचे आहेत. तर असा तू तो देह मन बुद्धी नाही आहेस, तर तू कोण आहेस? त्या देह मन बुद्धीच्या सहाय्याने चैतन्याचीकडून प्रेरणा घेऊन आणि तुला स्वतःचा जो काय आत्मा आहे त्या आत्म्याचं ज्ञान, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ब्रह्मज्ञान म्हणतात, ते तुला करून घ्यायचं आहे. स्वतःचं स्वरूप ओळखायचं आहे. एक लक्षात घ्यायचं, लोकांचा गैरसमज असतो की मुक्ती म्हणजे मरावं लागतं त्याच्यासाठी. असं अजिबात नाही. सगळे संत मुक्त झाल्यानंतर किती काळ जगले, किती जनकल्याणाची कार्यक्रम त्यांनी केले, किती समाजसेवा केली. कोणाही संत चरित्राचा अभ्यास करा, तुम्हाला या चांगल्या गोष्टींशिवाय काहीही त्यांच्या जीवनात वाईट दिसणार नाही. म्हणजे मरावं नाही लागत, मरायची भीती वाटायचं काहीच कारण नाही आहे. उलट तुमचं सगळं वर्तन इतकं छान होतं की लोक तुम्हाला चांगलं म्हणू लागतात. शिवाजी महाराजांना डोक्यावर का घेतलं लोकांनी इतकं? शिवाजी महाराज हे आध्यात्मिक होते आणि तरीही ते संसाराचं सगळं व्यवस्थित युद्ध केली नाहीत का? त्यांनी केली, पण सत्यासाठी युद्ध केली. त्यांनी हाणामारीसाठी, स्वतःच्या गमतीसाठी, करमणुकीसाठी युद्ध नाहीत केली त्यांनी. असंच आपल्याला सगळीकडे दिसून येईल. आणि मग हे जे संत असतात ना, या यांना भगवंताचं दर्शन, आत्मदर्शन झालेलं असल्यामुळे त्यांचं जे नेहमी आहे ते कसं असतं? अहो येता जाता उठत बसता, अहो येता जाता उठत बसता, कार्य करिता जनी देता घेता, वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. असा ध्यास त्यांना लागतो आणि ते भगवंताचं चिंतन सारखं करतात. केव्हा करतात? येता जाता करतात, खाता पिता करतात. मग सोडावं लागतं का? संसारात सोडायचं काहीच नाही आहे. फक्त त्या संसारातल्या करण्यामागे जे तमोगुण रजोगुण आहेत त्यांना आपल्याला नामोहरम करायचं आहे आणि सत्वगुणाला वाढवायचं आहे. म्हणजे विधी तेच होतील. आपण जेवू खाऊ, आपण हिंडू फिरू, आपण लोकांमध्ये मिसळू, पण आता आपलं वर्तन हे लोकांना हवंसं वाटेल आणि मग सगळ्या आदर करतील. आणि आपल्या आदरासाठी नाही हो, भगवंताचं कार्य आहे ते. जगांचं इथं पाहणं हे भगवंताचं कार्य आहे आणि म्हणून भगवंताकडे जाण्याची त्यांची इच्छा असते. आणि म्हणून शेवटच्या चरणांमध्ये तुकाराम महाराज काय म्हणतायत, समारोप करतायत वरच्या ओळींचा. वरच्या ओळी पुन्हा एकदा ऐकू म्हणजे समारोप कळेल. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊनी हानी केली. सत्व रज तम आहे त्याचे अंगी, 3 गुण आहेत त्याच्या अंगात. सत्व रज तम आहे त्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला.
सत्वगुणाने सुद्धा माणूस वाया जाऊ शकतो. सत्वगुण चांगला असला तरी, पण तो सत्वगुण जर फक्त संसारापुरता चालत असेल तर तो वाया गेला. आणि तो जर भगवत कार्यासाठी तुम्ही वापरला, जसं संतांनी वापरला, किंवा आणखीन पुष्कळ माहिती आहेत, बाबा आमटे माहिती आहेत आपल्याला, लोकमान्य टिळक माहिती आहेत, संतच पाहिजे असले हे संतच आहे एक प्रकारचे, त्यांनी लोककल्याणासाठी आपला सत्वगुण वापरला, स्वार्थासाठी नाही. तेव्हा हा सत्वगुण जर संसाराकडे वापरला तर त्याला शबल म्हणतात, वाईट म्हणतात. आणि तो जर का परमार्थ साधनेसाठी वापरला तर त्याला शुद्ध सत्वगुण म्हणतात. आणि आता मग ते काय म्हणतात शेवटच्या ओळीत, ना त्याचं तर आहे तमाचा समारोप. तमाचा काय केलाय त्यांनी, तम म्हणजे काय, नरकाची केवळ इतकी वाईट कामं करतो की त्याला नरकाशिवाय दुसरी गती नाही. नरक म्हणजे काही परंपरेने आपण समजत आलो तसाच नरक नाही. या जन्मात सुद्धा अत्यंत वाईट जीवन ज्याच्या वाट्याला येतं ना, तो नरकातच जगत असतो. माणसाचाच जन्म आहे पण वाईट, अतिशय वाईट जीवन जगावं लागतंय, तर त्याला नरक म्हणतात. आणि तो नरकामध्ये जातो. रजोगुणी स्वर्गात, रजोगुणी फार तर स्वर्गात जाईल पण येतोय. आणि मग शेवटी संपूर्ण याचंही म्हणतायत तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. परमार्थासाठी सामर्थ्य कशाचं आहे, सत्वाचं. सत्वगुण तुम्ही शुद्ध करत जा आणि दुसरे 2 गुण धावत चला, त्यांना हळूहळू कमी करा. नाही, त्याच्याही युक्त्या आहेत, संतांनी सांगितल्या आहेत, पण आम्ही जाऊन वाचायला हव्या, ऐकायला हव्या, समजावून घ्यायला हव्या. तर तेव्हा तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश. अहर्निश म्हणजे रात्रंदिवस. मग आता रात्रंदिवस परमार्थ करायचं म्हणजे सारखी भजनच म्हणत बसायची का? नाही. समाजकार्य तुम्ही जे करता, समाजावर उपकाराची कामं जी करतात, त्यांच्या अडचणी दूर करतात, त्यांची एकंदरीत काय असतील त्या अडचणी भागवून देतात, त्यांची सेवा करतात, समाजसेवा करतात, चांगली कामं करतात समाजासाठी, असे जे असतात त्यांचाच सत्वगुण सामर्थ्यवान होतो. स्वार्थासाठी सत्वगुण वापरला की त्याची दशा चांगली नाहीच आहे. परंतु परमार्थासाठी, परम अर्थ म्हणजे मुक्ती, मोक्ष, भगवंताची प्राप्ती, परंतु ही काही अशी एकदम एक उडी मारली की मिळते असं नाही आहे. या लोकांमध्येच परमेश्वर वरलेला आहे. आपल्या आजूबाजूला जे लोक आहे, जो समाज आहे, त्या लोकांमध्ये, त्या समाजामध्येच परमेश्वर आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आणि म्हणून त्यांची सेवा करणं हाच परमार्थ आहे. आणि असा परमार्थ जो करतो त्याची काय गत होते, तो भगवंताला प्रिय होतो आणि भगवंताची सतत कृपा त्याच्यावर राहते. अशा तऱ्हेचा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हा सद्गुरूंकडून मला शिकायला मिळाला. त्यांच्याकडनं त्यांनी खूप शिकवलं, पण मला अगदीच थोडंसं प्राप्त करता आलं. त्याच्यातलंही मी अगदीच एवढंसं तुमच्यासमोर मांडू शकलेली आहे. या ब्रह्मपुरीकरांनी हा जो उपक्रम चातुर्मासाचा सुरू केला, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी मला दिली. याबद्दल मी या ठिकाणच्या जे आयोजक आहेत, सविताताई खरवडे आणि त्यांचे सगळे सहकारी, लहान मुलांपासून तर मोठ्या वयाच्या माणसांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सर्व जातीतल्या लोकांना सांभाळून घेऊन, त्या सगळ्यांना घेऊन पुढे चाललेले आहेत. यांच्या ठिकाणी सत्वाचं सामर्थ्य आहे. म्हणजे सत्वाचं सामर्थ्य शोधायला काही बाहेर कुठे जायला हवं नाही. तुमच्या समोरच ही उदाहरणं आहेत की हे सगळे समाजकार्य करतायत. तेव्हा अशा तऱ्हेने आपल्यालाही परमेश्वराने असा विवेक द्यावा आणि आपल्याकडनं, आपल्या गुरूंनी सत्कार्य करून घ्यावं, अशी परमेश्वराच्या, संतांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. आपण सर्वांना अभिवादन करते आणि या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. चातुर्मास उत्सव समितीच्या सर्वच कार्यक्रमांना परमपूज्य डॉक्टर काकांचे तसेच सर्व ज्येष्ठ साधकांचे आम्हाला आशीर्वाद भरभरून लाभतात. आजच्या प्रवचनासाठी आदरणीय प्राचार्य साधनाताई पुरोहित यांना जेव्हा विनंती केली या प्रवचनासाठी, तेव्हा त्यांच्या प्रकृती अस्वास्थ असूनसुद्धा त्यांनी
हे प्रवचन करण्यास तयारी दर्शवली त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानते. आम्हा ब्रह्मपुरीकरांसाठी त्या आईसारख्या आहेत. आमच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांची खूप मदत असते, मार्गदर्शन असतं. त्यामुळे त्यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते. सर्व श्रोत्यांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रम ऐकला, ही प्रवचनं ऐकलीत आणि त्यांना वर्क फ्रॉम होम असतं, नित्यनियमाचे खूप कार्यक्रम असतात, तरीही वेळात वेळ त्यांनी काढलेला आहे. त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि या कार्यक्रमाला समृद्ध करण्यासाठी ज्या कोणी टेक्निकल सहाय्य असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सहाय्य लागतं ते केलं आहे, अशा सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. आणि हा प्रवचनाचा कार्यक्रमाला समाप्त झाला असं जाहीर करते. जय जय रघुवीर समर्थ.